नमस्कार, स्वागत आहे पुन्हा एकदा सर्वांचं अगदी मनापासून आपल्या आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये। तर ही ओली सुकवून ठेवलेली भाजी आहे। तर आपण ही ओली भाजी ह्याला आपण स्टोअर करून ठेवणार आहोत। तर अगोदर मी तुम्हाला ओली हरभऱ्याची भाजी दाखवते। किती मस्त हरभरा आलेला आहे आणि आता आपण ह्याला खुडणार आहोत। आणि हे आपले चिंचेचं झाड आहे। चिंचा पण इतक्या आलेल्या आहेत की पानच दिसत नाही, अगदी चिंचाच दिसतात। तर एक दिवशी मी तुम्हाला चिंचाचा पण व्हिडिओ दाखवील। तर आता इथं आपण याची ओली जी भाजी असते ती तर इतकी अप्रतिम चव लागते आणि शिवाय सुकवून ठेवली तर ती पण छान लागते आणि करायला एकदम सोपी आणि खायला एकदम नेचर टेस्ट आहे अशी इतकी छान लागते। तर आता आपण खुडून घेऊया। तर ही फक्त शेंडा खुडायचा, ह्याचा शेंडा खुडला ना ह्याचा एक की ह्याला 2 3 4 असे शेंडे फुटत राहतात। त्यामुळं गावाकडं सगळे जवळजवळ अशी स्टोअर करून ठेवतात भाजीला, नाही काही नसले की पटकिनी करता येते। तर मी आता इथं सगळी म्हणजे जेवढी मला 1 तासात होईल तेवढी मी शेंडे खुडून घेणार आहे भाजीचे। तर आता इथं मी एवढी भाजी म्हणजे अर्धी पाटी बघा इथं अशा प्रकारे खुडून दाखवते अगोदर तुम्हाला मी। इथं बघू शकता। तर मी अर्धी पाटी 1 तासामध्ये खुडून घेतली। आता ह्याला आपण वाळवून घेऊया। तर खाली फडकं हातरलेलं आहे मी आणि आता ह्याला वाळवून घेऊया, उन्हामध्ये टाकूया। एका दिवसात वाळते पण कधी कधी थोडंसं राहतं। तर आता ही सगळी पसरून मी घेते वाळवून आणि त्यानंतर मग पसरल्यानंतर मग आपण त्याला ना 2-2 तासाला किंवा तासाला वर खाली करावं लागतं। तर पातळ अशी फडक्यावर टाकून घेतली। आता मी इथं 2 तास झालेले आहेत। तर सुकलेली आहे थोडीशी। तर इथं बघू शकता सुकायला लगेच लागते सुकलेली। तर आता मी ह्याला खालीवर करून घेते। इथं बघू शकता आणि उन्हालाच वाळवते तरी पण ह्याचा छान असा कलर राहतो। एकदम जास्त ऊन पण नाही द्यायचं ह्याला, मधून वाळवायचं। आता ही पूर्ण म्हणजे 5 वाजता अशी झालेली आहे परंतु वाळलेली नाही, सुकलेली नाही अशी, म्हणजे असे चोळले की सगळी चुरा होत नाही। मग आता ह्याला उद्या पण ठेवायचं थोडंसं। तर उद्याच्याला पण 2 तास मी उन्हात ठेवणार आहे। तर आता ह्याला मी झाकून ठेवते तशीच। आणि आता बघा इथं मी 2 तास ठेवून घेतलेलं आहे ह्याला। तर आता ही दुपारची वेळ होती तर अशा प्रकारे सुकवून घ्यायची। हाताने अशी चुरगळली की लगेच चुरा झाला पाहिजे अशा पद्धतीने, थोडासा कलरमध्ये फरक पडतो। तर आता सगळी चुरून झालेली, आता आपण ह्याला चाळणीनं चाळून घेऊया। चाळून ह्याच्यासाठी घ्यायचं की इथं बघा इतकी छान अशी चाळल्यानंतर निघते की आता मी सगळी इथं बघा चाळून घेतली। कारण ह्याच्यात ज्या काही निबार काड्या आलेल्या असतात ना त्या अशा प्रकारे येतात। मग भाजी केली की त्या काड्या शिजत नाहीत लवकर, म्हणून ही चाळून घ्यायची। तर ह्याचा मोठा व्हिडिओ पण मी तुमच्याबरोबर शेअर करीन रेसिपीचा। तर एकदा नक्की तुम्ही करून बघा, कुठं भेटली तुम्हाला अशी भाजी तर खूप छान लागते। आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा। भेटू पुन्हा।